मी स्वतः बोलतोय, काळजी करू नका। आदिशक्ती तुळजाभवानी, उभे हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज बारामतीचा इतिहास घडवू पाहणारे या सभेसाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या आमच्या लोकसभेतल्या नेत्या महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, संसदेतले आमचे सहकारी धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि संपूर्ण व्यासपीठ आणि आता बारामतीचा नवा दादा युगेंद्र दादा पवार बारामती विधानसभेचे। मी महाराष्ट्रभर फिरताना मला सगळ्यांनी सांगितलं, डॉक्टर मतदानाची तारीख नोव्हेंबर 20, निकाल लागणार नोव्हेंबर 23 आणि घरी पाठवायचे शिंदे, अजितदादा आणि फडणवीस। हे मी नाही, अख्खा महाराष्ट्र म्हणतोय। म्हणजे इथं जो बॅनर लागलाय लोकसभेला जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची लाट असेल तर विधानसभेला सुनामी आली, सुनामी। आणि महाराष्ट्राने ठरवलंय, परवा माननीय अर्धे उपमुख्यमंत्री तिकडे आमच्याकडे येऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन बोलून गेले आणि तवाच सांगितलं, ऐसा नहीं चलेगा, जवाब मिलेगा और करारा जवाब मिलेगा। माननीय दादांनी सांगितलं, अमोल कोल्हेंनी पक्ष बदलले, कदाचित बहुतेक एजन्सी चुकली। एजन्सीनी सांगितलं मनसे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी। मनसे भाजपत आपण कधीच नव्हतो, पण त्यानंतर माननीय दादा म्हणाले की अमोल कोल्हेंनी पक्ष बदलला, यामध्ये योगदान त्यांचं मोठं होतं। पण माननीय दादा माझ्यासारखा फार लहान कार्यकर्ता हो, आमचे काका सुद्धा जर एवढे मोठे असते आणि काकांनी आम्हाला वारंवार मंत्रिपदाची संधी दिली असती तर आमचं चित्र वेगळं असतं। पण अमोल कोल्हेंनी पक्ष बदलला, अमोल कोल्हेंनी पक्ष चोरला नाही, अमोल कोल्हेंनी चिन्ह चोरलं नाही। म्हणजे काल परवापर्यंत जे उल्लेख करत असताना तुम्ही माझा करत होता, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला। आणि कदाचित एजन्सीच्या प्रभावामुळे तुम्हाला विसर पडला असेल की जेव्हा आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षकच म्हटला होतात, तेव्हा ज्यांच्या मांडीला मांडी लावून आपण आज सत्तेत बसला आहात, हे भारतीय जनता पक्षावाल्यांनी आपल्या विरोधात आपल्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सुरू केलं होतं। हे जोडे मारो आंदोलन सुरू केलेलं असताना छातीचा कोट करून तुमची बाजू मांडणारा हा अमोल कोल्हे होता। पण आता तोच अमोल कोल्हे तुमच्यासाठी कलाकार राहिला नाही, तो नकलाकार झालाय। माझ्यासाठी हे महत्वाचं नाही। अमोल कोल्हेला कलाकार म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही नकलाकार म्हणता, हे अमोल कोल्हेसाठी महत्वाचं नाही। अमोल कोल्हेसाठी हे महत्वाचं आहे की भले त्याला नकलाकार म्हणू देत, पण त्याला कोणी गद्दार म्हणत नाहीत, हे महत्वाचं आहे। आणि म्हणून आज आवर्जून आलोय, कारण ही निवडणूक मात्र अमोल कोल्हेवर कोण काय बोलायची नाहीच आहे। ही निवडणूक महाराष्ट्र धर्म टिकवण्याची, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे। परवा गेलो होतो चिपळूण संगमेश्वरला। या संगमेश्वरात गेल्यानंतर महाराष्ट्राची 350 वर्ष काळजाची जखम ही भळभळायला सुरुवात होती।
त्याच संगमेश्वरच्या वाड्यात 300-350 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं. अरे ज्या राजानं हातात शमशेर घेतली तर लखलखती पृथ्वी निर्माण करायचा, ते छत्रपती संभाजी महाराज कैद झाले. का झाले? गद्दारीमुळे झाले. आणि छत्रपती संभाजी महाराज गद्दारीमुळे कैद झाले, याची किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागली. आणि म्हणून पुन्हा जेव्हा महाराष्ट्राच्या मातीत गद्दारीचं पीक फोफावायला लागलं असेल तर ते जागेवर छाटणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य, हे सांगायला इथं आलोय. एक भूमिका काय मांडली जाते की भूमिका का घेतली तर विकासासाठी घेतली. आता मला काल सल्ला दिला होता, बाबा चष्मा तपासून बघ. मान्य दादा, चष्मा महत्वाचा नसतो, नजर महत्वाची असते. आणि महाराष्ट्र तुम्हाला कोणत्या नजरेनं पाहतो याचं आत्मपरीक्षण करणं महत्वाचं असतं. तुम्ही सांगितलं जाकीटाचा रंग गुलाबी नाही जांभळा आहे. तुमच्या मुलाखतीत ऐकलं होतं जांभूळ खाल्ल्यानंतर आतल्या बीचा जो रंग असतो तसं ते जाकीट आहे. पण आमच्या आई आजींनी सांगितलंय, लहानपणी जांभूळ खायला गेलो, मला वाटलं होतं बी सकट खायचं असतं. जांभूळ खाऊन झाल्यानंतर आईने हानला धपाटा म्हणली, बी थू कधी? जर जांभूळ खाल्ल्यानंतर बी खायची नसती, ती टाकून द्यायची असती, तर त्या बीचा जो रंग असतो तो तरी कशाला आपलासा म्हणायचा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. असो, ज्यांनी जी काही भूमिका घेतली, भूमिका घेतल्यानंतर सांगितलं विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली. पण या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की कुठला विकास? म्हणजे सोयाबीनचा भाव 3200 रुपये होतो, हा विकास? कांद्याला भाव चढायला लागले की निर्यात बंदी केली जाते, हा विकास? कपाशीच्या शेतकऱ्यावर काय वेळ येते, हा विकास? महाराष्ट्रातले 8 शेतकरी दररोज आत्महत्या करतात. 200 शेतकऱ्यांच्या दारात रोज तिरडी ठेवावी लागते. 200 शेतकऱ्यांची लेकरं दर महिन्याला अनाथ होतात. याला विकास म्हणायचं का? वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बस ट्रक पार्क गेला, मराठी तरुणांच्या भाग्यातला रोजगार गेला. हातातोंडचा रोजगार गेल्यानंतर त्या उदास झालेल्या तरुणाईच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही विकास समजायचं का? 2 महिन्यामध्ये 2000 माता भगिनी बेपत्ता होतात. जर महिन्याला 1000 माता भगिनी बेपत्ता होतात तर दादा याला विकास समजायचं का? की फक्त मलिदा गँगचं भलं करण्याला विकास मानायचं? हा महत्वाचा प्रश्न. अजून फार काळ खर तर आणि अजून जुन्नरची सभा लय बोलायला बाकी आहे. तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. अख्ख्या महाराष्ट्राचं नाही, अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलंय. जिथं भल्या भल्यांची मती थांबती तिथून बारामती सुरू होती. म्हणजे परवा माननीय पंतप्रधान बोलून गेले. माननीय पंतप्रधान काय म्हणाले? मित्रों, महाराष्ट्र में हरियाणा होने वाला है. हरियाणात काय झालं माहिती का? तिथले उपमुख्यमंत्री होते दुष्यंत चौताला, ते पडले. आता पंतप्रधान जर हे सांगत असतील तर काय लक्षात घ्यायचं आणि काय बोल घ्यायचा तो घ्या. पण महाराष्ट्रात फिरल्यानंतर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचं ठरलंय, महाविकास आघाडीचं सरकार येतंय. आणि म्हणूनच माननीय दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगून टाकलं, मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. अरे बाबा, सरकारच येत नाही तर मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये तुम्ही असाल कसे? आणि भारताचे माननीय पंतप्रधान आणि आदरणीय केंद्रीय गृहमंत्री लय हुशार का नाही? म्हणजे 6 दिवस आधीच
पंतप्रधान महाराष्ट्राच्या प्रचारातून निघून गेले. गृहमंत्री काल नागपुरातून डायरेक्ट दिल्लीला गेले. का तर आता हे कळून चुकलंय, महायुतीचं सरकार काही येणार नाही. पण भावांनो, एवढंच सांगतो, लोकसभेला तुम्ही लय मोठा चमत्कार घडवलात. लोकसभेला हा एवढा मोठा चमत्कार तुम्ही घडवत असताना आता विधानसभेला आणखी 2 दिवस बाकी आहेत. आतापर्यंत तुम्ही जे पाहिलं नव्हतं ते चित्र तुम्ही पाहिलंय. म्हणजे लक्ष्मीपूजन दिवाळीला होऊन गेलंय. आता मलिदा गँगच्या भल्यासाठी मलिदा गँगला बी जीवाचं रान करावं लागेल. पण हे होत असताना लक्षात ठेवा, 20 तारखेला मतदानाला जेव्हा बाहेर पडाल, 20 तारखेला जेव्हा तुम्ही मतदानाला बाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा, त्या बापाला आठवा. 20 तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना त्या बापाला आठवा, ज्या बापाने डोक्यावर सावलीसाठी छप्पर तयार केलेलं असतं, आधारासाठी भिंती केलेल्या असतात, हाडाची काढ केलेली असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं. आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात बसलेला असताना अचानक मागून अख्खं घरच जर कोणी काढून दिलं तर त्या बापाला काय वाटत असेल, याचा एकदा विचार करा. आणि ज्या बापानं या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी, इथल्या तरुणासाठी, इथल्या माता भगिनीसाठी आयुष्याची 55-60 वर्ष दिली, त्या पवार साहेबांचं राजकीय अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला. पक्ष काढला, चिन्ह काढलं, नेते गेले, मंत्री गेले. सर्वसाधारण माणूस असता तर कोलमडून पडला असता, आतून तुटला असता. पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला. तो म्हटला, मी झुकणार नाही. तो योद्धा म्हटला, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. भावांनो, त्या बापाची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. त्या बापासाठी लढायचंय, कारण जगात काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं. त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी कधी बापाला हरवू द्यायचं नसतं. एवढीच तुम्हाला प्रत्येकाला आण आहे. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगात नेली. आज जर त्या पवार साहेबांना आव्हान दिलं असेल तर त्याला उत्तर तुम्हाला सगळ्यांना मतदानातून द्यायचंय, 20 तारखेला द्यायचंय. जर कोणी दादागिरी अरेरावी करत असेल तर बारामतीची जनता भोळी, तसा शिवशंकर सुद्धा भोळा. पण जर दादागिरी वाढली तर उघडावा लागतोय 3रा डोळा. आणि हा संकेत नियतीचा 3 नंबरचं युगेंद्र दादाच्या नावा पुढचं बटन दाबून, तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबून युगेंद्र दादांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा. इतिहास घडवण्याची संधी आहे आणि हा इतिहास या मातीत तुम्ही घडवाल असा विश्वास व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.